हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आज आपण स्टँडर्ड फॉर्म्युलाज फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन आपण स्टार्ट करणार आहे. त्याचे फॉर्म्युले सगळे लिहून देणार आहेत मित्रांनो. आपलं प्रिव्हियसली युनिट नंबर 1 स्टार्ट झालेला होता. स्लोप डिफ्लेक्शन थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंगचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चर. मग त्याच्याच रिलेटेड आपण काय करणार आहे, युनिट 1 मधल्या ज्या स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत स्लोप डिफ्लेक्शनच्या फॉर पर्टिक्युलर बीम्स, ते आपण आज पूर्ण स्टडी करणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, पूर्ण लिहून देणार तुम्हाला फॉर्म्युलेस. ते फॉर्म्युलेस तुम्हाला नोट डाऊन करायचे मित्रांनो. कंपल्सरी 4 मार्काला क्वेश्चन तुम्हाला येणार, 4 किंवा 6 मार्काला क्वेश्चन कंपल्सरी तुमच्या एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये येणार. आता जे विंटर 2026 एक्झाम्स येणार आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी ते क्वेश्चन दिसणार आहे. ठीक आहे, तर आपले ऑनलाईन लेक्चर्स, ऑनलाईन क्लासेस वगैरे स्टार्ट झालेले आहेत मित्रांनो थिअरी ऑफ स्ट्रक्चरच्या. उद्यापासून आपले ऑफलाईन पण बॅचेस स्टार्ट होणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन 1 जून पासून उद्यापासून फुल फ्लेज्ड मध्ये स्टार्ट होणार आहेत. तर इन्क्वायरीसाठी तुम्ही माझ्या ह्या नंबरला मेसेज करू शकता मित्रांनो. 9665803062. सिव्हिल इंजिनिअरिंग थर्ड इयर स्टुडंट्स ऑनलाईन ऑफलाईन बॅचेससाठी ह्या नंबरला तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता. आपलं थिअरी ऑफ स्ट्रक्चरचं ऑलरेडी बॅच स्टार्ट झालेले आहेत मित्रांनो. 999 मध्ये आपण ऑनलाईन बॅच प्रोव्हाइड करत आहेत. ऑफलाईन साठी वेगळं फीज राहील, ऑनलाईन साठी फीज राहणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता या ऑनलाईन मध्ये तुम्हाला फ्री ऍपवर काही काही लेक्चर्स आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत फॉर द अदर अल्टरनेटिव्ह सब्जेक्ट. डब्ल्यूआरए म्हणा, ट्राफिक म्हणा, या सब्जेक्टच्या स्पेशल गायडन्स लेक्चर्स राहणार आहेत आपल्या ऍपवर. मग त्याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी हा थिअरी ऑफ स्ट्रक्चरच्या बॅच तुम्हाला काय करावं लागेल, घ्यावं लागेल मित्रांनो. ऑलरेडी आपण बॅच स्टार्ट केलेले आहेत. उद्यापासून फुल फ्लेज मध्ये बॅचेस चालू राहणार आहेत. रेग्युलर अपडेट ऑफ व्हिडिओज तुम्हाला भेटणार आपल्या ऍपवर. 1 जून पासून उद्यापासून हे बॅच स्टार्ट होणार आहे. इन्क्वायरीसाठी या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो. अजून एक आहे मित्रांनो, हा आपला डिप्लोमा ऍपचा लिंक आहे मित्रांनो. ठीक आहे, डिप्लोमा ऍप. ठीक आहे, तर ह्याचं स्कॅनर आहे. तुम्ही स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली आपलं ऍप डाउनलोड करू शकता, रजिस्टर करू शकता. हा आपला ऑनलाईन बॅचचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो, स्पेशली फॉर थर्ड इयर सिव्हिल वॅकेशन ऑनलाईन कोर्स बॅच 2026. तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये सगळे अपडेट्स भेटणार आहेत तुम्हाला. नोट्सच्या रिलेटेड, हँड रिटन नोट्सच्या रिलेटेड, टेस्टच्या रिलेटेड आणि अपकमिंग आता रिझल्ट येणारे आहेत, तर त्याचं पण अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या ग्रुपवर भेटणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही त्वरित हा जे ग्रुप आहे मित्रांनो तुम्ही जॉईन करायचं आहे. ठीक आहे, तर आपण युनिट नंबर 1 स्टार्ट केलेला आहे ऑलरेडी, जे की आपले 1-2 लेक्चर झालेले आहेत युट्यूबवर. आता हा थर्ड लेक्चर आहे मित्रांनो युट्यूबवर. स्टँडर्ड फॉर्म्युलाजवर आपण हा लेक्चर घेणार आहेत, कंडक्ट करणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, लक्षात आलं का? तर आपण काय करू, 1 बाय 1 स्टँडर्ड फॉर्म्युलाज लिहून घेऊ. ठीक आहे, लक्षात आलं? तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. चलो, आता 1 बाय 1 मी तुम्हाला इथं लिहून देतो मित्रांनो. तुम्ही पण लिहून घ्या. सिरियल नंबर, बीम, ठीक आहे, बीम्स विथ लोडिंग, बीम्स विथ लोडिंग म्हणतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो स्लोप. आपण स्लोप कशाने देतो रे? थिटाने देतो. माहित आहे ना, मी शिकवलं तुम्हाला लेक्चर्स मध्ये. ज्यांनी फर्स्ट सेकंड लेक्चर बघितलेला नाही त्यांनी पहिले फर्स्ट सेकंड लेक्चर रिव्ह्यू करा, त्याच्यानंतर हा थर्ड लेक्चर तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, त्याच्या टॉपिक्स, पॅरामीटर्स वगैरे सगळ्या गोष्टी समजणार. आता डिफ्लेक्शन. आता डिफ्लेक्शन आपण कशाने डिनोट करतो? माहिती सगळ्यांना माहित आहे, या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. ओके, तर एकदा मला शेप घेऊन प्रॉपरली अरेंज करू द्या. 1 बाय 1 सगळ्या फॉर्म्युले जे एमएसबीटी मध्ये इम्पॉर्टंट आहेत ते सगळ्या फॉर्म्युलेस तुम्हाला लिहून देणार आहेत. तर तुम्ही नोट डाऊन करायचं मित्रांनो. राईट, तर तुम्ही नोट डाऊन करून आपल्या बुक्स मध्ये ठेवायचे आहेत. हे पण तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पण कामाला येणार आहेत आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण तुम्हाला या गोष्टी, सगळ्या गोष्टी कामाला येणार आहेत. ठीक आहे, लक्षात आलं का?
चल आता व्यवस्थित आपण काय करू फॉर्म्युलेस लिहून घेऊ वन बाय वन. बोर्डकडं बघायचं आहे तुम्हाला. ओके चल. तर फर्स्ट मित्रांनो जे इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट वाईज ते सिरियल वाईज ते फॉर्म्युलेस लिहून देणार आहेत मित्रांनो. हा बीम कोणता आहे? मी बीम काढतो तर हा बीम व्यवस्थित बघा तुम्ही. चलो चला हा बीम कोणता आहे कोणी सांगू शकता? ठीक आहे हा बीम कोणता आहे लवकर सांगा चला. चला लवकर सांगा बीम कोणता आहे? सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग यूडीएल. बरोबर. हा डब्ल्यू चा लोड आहे हा स्पॅनियलचा आहे ए बी आणि इथं सेंटरला समजा आपण सी कन्सिडर केला. इथं स्पॅन डिवाइड होतो दोन भाग मध्ये L/2 च्या अमाऊंट मध्ये. ओके लक्षात आलं. चलो आता स्लोपचा फॉर्म्युला सांगा रे. थीटा ए इक्वल्स टू थीटा बी. बरोबर. थीटा ए इक्वल्स टू काय राहणार आहे व्हॅल्यू? चलो सांगा. चला सांगा लवकर. तुम्हाला मी अगोदरच्या म्हणजे सेकंड लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पण बघितलेले होते. थीटा ए इक्वल्स टू थीटा बी इक्वल्स टू काय राहणार रे? W L⁻³ डिवायडेड बाय 24 EI. बरोबर का? हे फॉर्म्युला होता. बरोबर. हा लिहिता विचारलाय त्याच्यामुळे हा फॉर्म्युला पहिले लिहिला मी. सिक्वेन्स रॅन्डमली लिहित आहेत तर तुम्ही पण रॅन्डमली लिहा किंवा सिक्वेन्स वाईज लिहिलं तरी चालते. पण मी हे जे फॉर्म्युले लिहिलेले आहेत इम्पॉर्टन्स वाईज मी तुम्हाला लिहून देत आहे. ठीक आहे चलो आता नेक्स्ट मित्रांनो इथं YC इक्वल्स टू Y मॅक्सिमम. कारण की एंड सपोर्ट्सला डिफ्लेक्शन किती राहतो तुम्हाला सांगितला होता. एंड सपोर्टला डिफ्लेक्शन 0 कारण तिथं डिफ्लेक्शन डेप्थ जे आहे मित्रांनो 0 आहे त्याच्यामुळे डिफ्लेक्शन व्हॅल्यू 0 येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. चलो तर इथं काय येणार -5/384 WL⁴/EI. WL⁴/EI. सर आता तुम्ही तो नेगेटिव्ह कसं काय लिहिली हे तुम्ही क्वेश्चन पडला असेल मित्रांनो. बरोबर. नेगेटिव्ह कसं काय लिहिलं हे क्वेश्चन तुम्हाला पडलं असेल डेफिनेटली. लक्षात ठेवा मित्रांनो आपलं जे डिफ्लेक्शन आहे हे डाउनवर्ड आहे तर डाउनवर्ड साठी आपण काय देतो मायनस. त्याच्यामुळे हा व्हॅल्यू मायनस आली. आता मी डेरिव्हेशन वगैरे ऍप वर घेणार आहेत मित्रांनो. डेरिव्हेशन पण इम्पॉर्टंट आहेत यावेळेस डेरिव्हेशन यायचे चान्सेस आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला हा कोर्स इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन डिटेल कन्सेप्शन नॉलेज सगळ्या मेथड्स डेरिव्हेशन सगळ्या गोष्टी आपण डिस्कशन करणार आहेत आपल्या ऍपवर. ठीक आहे आणि हे व्ह्यू करता येईल आफ्टर युअर परचेसिंग ऑनलाईन कोर्स. लक्षात आलं. ठीक आहे चलो आता नेक्स्ट मित्रांनो सिम्पली सपोर्टेड बीम. आता नेक्स्ट बीम आहे सिम्पली सपोर्टेड बीम. ओके चलो व्यवस्थित लिहून देतो कारण की आपल्याला टाइम लागू द्या. कारण की हे जे फॉर्म्युलेज आहेत मित्रांनो तुम्हाला 6 मार्क देणार आहेत. किती 6 मार्क किंवा 4 मार्क फिक्सच आहेत. स्टँडर्ड फॉर्म्युलेज वर येणार म्हणजे येणारच. लक्षात ठेवा. ओके चल आता हे जे आहे इथं सेंट्रल पॉइंट लोड ह्याला आपण CPL म्हणतो मित्रांनो. लक्षात ठेवायचं सेंट्रल पॉइंट लोड. तर हा L/2 आहे हा वाला L/2 आहे हा वाला L/2 म्हणजे आपण एक्झॅक्टली सेंटर सी पॉइंट वर लोड ठेवलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या केसमध्ये पण मित्रांनो बघा इक्विव्हॅलेंट डिस्ट्रीब्युशन आहे म्हणून रोटेशन्स पण कसे आहेत इक्विव्हॅलेंट रोटेशन्स आहेत. तर इथं थीटा ए इक्वल्स टू थीटा बी इक्वल्स टू WL² डिवायडेड बाय 16 EI. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो हे नोट डाऊन करायचं आहे. लक्षात आलं. हा फॉर्म्युला आहे हे नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे तर इथं मी इक्वल मध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो. रोटेशन्स वगैरे आपण प्रॉब्लेम्स मध्ये बघू. फक्त तुम्हाला फॉर्म्युलेस लक्षात ठेवायचे आहेत. नेगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये समजा तुमचं काही चुकलं गेलं तर काही होणार नाही. एक बार जाईल बट फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युला तुमच्यासाठी पाठ घ्यायचा आहे.
ठीक आहे. चलो आता नेक्स्ट मित्रांनो, वाय सी इक्वल्स टू वाय मॅक्झिमम, कारण की सेंटरला जे लोड आहे सेंटरला डिफ्लेक्शन काय येणार, मॅक्झिमम येणार आहे. त्याच्यासाठी डब्ल्यू एल क्यूब अपॉन 48 ई आय हा वाला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, डब्ल्यू एल क्यूब अपॉन 48 ई आय हे तुम्ही लक्षात ठेवायचे. हे जेवढे काय फॉर्म्युलेज लिहून द्यालो ते इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बीम काढून घेतो पहिले. एक मिनिट हं. आणि जेवढे काही सिम्पली सपोर्टच्या बीम काढत आहेत मित्रांनो ते इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. कंपल्सरी एक तरी क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येणार म्हणजे येणार, कंपल्सरी येणार आहे. ओके चल. तर हा ए बी डिस्टन्स वर ठेवलेला आहे. ए डिस्टन्स फ्रॉम ए सपोर्ट आहे आणि बी डिस्टन्स फ्रॉम बी सपोर्ट आहे. तिथं आपलं ईपीएल ठेवलेलं आहे, याला आपण काय बोलतो, इसेंट्रिक पॉइंट लोड. हे जेवढे काही वर्ड्स मी यूज करत आहे ते नोट डाऊन व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ए बी सी आणि हे वालं यल आहे. तर इथं तुमचं ऍज तुमचं निवड जे आहे ते इक्विव्हॅलेंट नाही, इक्वी डिस्टन्स नाही, तर त्याच्यामुळे तुमच्या थीटा व्हॅल्यू डिफरंट येणार आहेत मित्रांनो. थीटा ए ची किंमत येईल मायनस डब्ल्यू ए बी डिवायडेड बाय 6 ई आय एल इन ब्रॅकेट ए प्लस 2b, इन ब्रॅकेट ए प्लस 2b हा वाला फॉर्म्युला येणार आहे तुमच्या थीटा ए काढण्यासाठी किंवा स्लोप ऍट ए काढण्यासाठी हा वाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, थीटा बी इक्वल्स टू प्लस डब्ल्यू ए बी डिवायडेड बाय 6 ई आय एल इन ब्रॅकेट 2a प्लस बी. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे फॉर कॅल्क्युलेटिंग स्लोप ऍट ए अँड बी पॉइंट. हा झाला तुमचा थर्ड बीम. Beam, simply supported beam carrying eccentric point load at a distance A and B from support A and B. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. चल, लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट आहे? इथपर्यंत काय डाऊट आहे का कोणाला? नाही सर. चलो आता नेक्स्ट मित्रांनो, इथं तुम्हाला डिफ्लेक्शनचा दोन फॉर्म्युलेस काय करावं लागेल, घ्यावं लागेल मित्रांनो. कारण की इथं एक वायसी भेटेल तुम्हाला, that is minus w a square b square upon 3EIL. हा वाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल फॉर कॅल्क्युलेटिंग डिफ्लेक्शन अंडर लोड आणि मॅक्सिमम डिफ्लेक्शन फॉर द बीम. कारण की हे इक्विडिस्टन्स नाही लोड, त्याच्यामुळे इथं मॅक्सिमम येईल मित्रांनो डब्ल्यू बी अपॉन 3EIL इन ब्रॅकेट एल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 to the power 3/2. हा वाला फॉर्म्युला तुम्हाला काय करावं लागेल, घ्यावं लागेल. कशासाठी? हा, इथं कोइफिशियंट तुमचा 3 आहे, नॉट 2. तर हे फॉर्म्युला आहे फॉर कॅल्क्युलेटिंग मॅक्सिमम डिफ्लेक्शन फॉर सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग इसेंट्रिक पॉइंट लोड ऍट अ डिस्टन्स ए अँड बी फ्रॉम सपोर्ट ए अँड बी. ओके, लक्षात आलं का? इथपर्यंत डाऊट? ह्या तिन्ही फॉर्म्युलेस मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, तर हे फॉर्म्युलेस तुम्हाला पाठ करून घ्यायचं आहे व्यवस्थित. लक्षात आलं? तर हे फॉर्म्युलेस सिम्पली सपोर्टेड बीमचे होते. तर हे सगळ्या रिलेटेड टू सिम्पली सपोर्टेड बीम आहेत. आता आपण नेक्स्ट बघू कॅन्टिलिव्हर बीम्स. ठीक आहे, चलो. आता हे बीम कॅन्टिलिव्हर बीम आहे, वन एंड फिक्स अदर एंड फ्री. सगळ्या कॅन्टिलिव्हरचेच आहेत, लोडिंग टाकलेले आहेत. इथं पूर्ण एंटायर स्पॅनवर युडीएल आहे, इथं फ्री एंडवर पॉइंट लोड आहे. त्याच्यानंतर इथं L1 डिस्टन्सवर तुम्हाला काय दिसतो, एक पॉइंट लोड दिसतो ऍट पॉइंट सी, आणि इथं L1 डिस्टन्सवर तुम्हाला युडीएल दिसतो आणि त्याचा अमाऊंट आपण डब्ल्यू घेतो. आणि हे सगळ्यात एक डब्ल्यू घ्यायला ते कसे आहे, रनिंग मीटरचे आहे. ठीक आहे,
तर ह्या केसमध्ये मित्रांनो तुम्हाला ए पॉइंट वर तुम्हाला स्लोप डिफ्लेक्शनचा 0 राहणार आहे. मी अगोदरच सांगितलेले आहे फिक्स्ड एंडला स्लोप डिफ्लेक्शनच्या किंमत 0 राहतात. मग फ्री एंडला मॅक्सिमम व्हॅल्यूज राहतात. थीटा बी इक्वल्स टू थीटा मॅक्सिमम. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो WL³/6EI. लक्षात ठेवा किती येणार WL³/6EI. त्याच्यानंतर डिफ्लेक्शन पण मॅक्सिमम कुठं भेटेल तुम्हाला एंड पॉइंटला जिथं लोड ऍक्ट होतो. ठीक आहे. तर इथं व्हॅल्यू आहे -WL⁴/8EI. ठीक आहे WL⁴/8EI. लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो इथं पण फ्री एंडवर व्हाईट लोड आहे म्हणजे तिथलं मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल तुम्हाला स्लोप अँड डिफ्लेक्शनच्या. तर इथं व्हॅल्यूज बघा मॅक्सिमम स्लोप किती येईल दॅट इज -W. इथं मायनस लिहा कारण की रोटेशन डाऊन क्लॉकवाईज राईट साईडला आहे. ठीक आहे WL²/2EI. आणि इथं व्हॅल्यू मित्रांनो YP इक्वल्स टू Y मॅक्सिमम इक्वल्स टू -WL³/3EI. हे स्टँडर्ड फॉर्म्युलेस तुम्हाला काय करायचे पार्ट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता हे एल कॅपिटल स्मॉल मध्ये हे करू नका. रिटर्न मध्ये आपण स्मॉल कॅपिटल एल दिसते. एकच डायमेन्शन यूज करा तुम्ही स्मॉल किंवा कॅपिटल. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो थीटा सी इक्वल्स टू थीटा बी. जे तुम्ही व्हॅल्यू स्लोपचं थीटा सी ला कॅल्क्युलेट करता सेम व्हॅल्यू थीटा बी ला भेटेल. तर ह्याचा अमाऊंट जे आहे मित्रांनो -WL1² हे व्हॅल्यू राहणार आहे. ठीक आहे कशाचं स्लोपचा. डिफ्लेक्शनचं काय लिहितो वाय बी आपण वाय ला कॅल्क्युलेट करतो म्हणजे मॅक्सिमम डिफ्लेक्शन कुठे फाइंड आउट करतो फ्री एंडला. मग इथं काय येणार WL1³/3EI प्लस WL1²/2EI in bracket L minus L1 in bracket L minus L1. हा तुमचा L minus L1 राहणार L minus L1 राहणार आहे. लक्षात आलं. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अनालायसिस करायचा आहे. हा टोटल स्पॅन आहे Lचा. करेक्ट आहे. त्याच्यानंतर इथं ह्या केसमध्ये म्हणजे UDL एक पर्टिक्युलर स्पॅन किती स्पॅन वर आहे दॅट इज L1 स्पॅन वर आहे मित्रांनो. तर तुम्हाला थीटा सी इक्वल्स टू थीटा बी इक्वल्स टू काय लिहावं लागेल -WL1³/6EI. त्याच्यानंतर वाय बी तुम्हाला काय देईल वाय मॅक्सिमम. इथं पण हा व्हॅल्यू मॅक्सिमम जर राहतो मित्रांनो तर हे मायनस ठीक आहे किंवा ऍडिशन करून घ्या WL1⁴/8EI प्लस WL1³/6EI इन ब्रॅकेट L minus L1. हा तुमच्या स्टँडर्ड फॉर्म्युलाचा आहे. 4 फॉर्म्युलास रिलेटेड टू कॅन्टिलिव्हर बीम आहेत मित्रांनो. हे तुम्हाला पार्ट करून घ्यायचं आहे. लक्षात आलं. तर ह्या गोष्टी तुम्हाला पार्ट करून घ्यायचे आहेत. 7 फॉर्म्युलेस आहेत. या 7 फॉर्म्युलेपैकी कोणतं तरी 1 किंवा 2 फॉर्म्युलेस वर तुम्हाला क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. एक तर तुम्हाला 4 मार्काचं क्वेश्चन किंवा 6 मार्काचं क्वेश्चन फ्रेम होऊ शकते अपकमिंग विंटर एक्झाम्स मध्ये. ठीक आहे. तर आपण आजचं जे लेक्चर आहे स्पेशली स्टँडर्ड फॉर्म्युलेसच्या बेसिसवर घेतलेला होता. आता याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला ऍपवर भेटणार आहेत. त्वरित तुम्ही काय करायचं ह्या बॅचला जॉईन करून घ्यायचे मित्रांनो. ओके 999 मध्ये बॅच आहे. अफोर्डेबल कॉस्ट आहे या बॅचचा. तर तुम्ही लवकरात लवकर या बॅचला जॉईन करून लेक्चर्स व्ह्यू करू शकता. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.